अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात भजे बनवायला. इथे मीठ, मिरची, लसूण, जिरे याचं वाटण करून घ्यायचं. आता इथे मी 4 वाट्या हिरा बेसन पीठ हे घेतलं आहे. ते आपण एका मोठ्या बाउलमध्ये टाकूयात. 1 टीस्पून हा ओवा घेतला. ओवा हा हातावरती क्रश करून घ्यायचा. पाऊण चमचा खाता सोडा टाकायचा. चवीप्रमाणे मीठ टाकूयात. अर्धा टीस्पून हळद आणि जे मीठ, मिरची, लसूण, जिरे याचं वाटण केलं होतं ते टाकायचं. बारीक कापलेली कोथिंबीर ही टाकायची आणि थोडं पाणी टाकायचं. आता भजे करताना पाणी हे थोडं टाकायचं आधी, कारण आपण जे पीठ मिक्स करतो ना ते थोडं घट्ट ठेवायचं. नंतर आपण त्या पिठामध्ये कांदा टाकणार आहे आणि कांदा टाकला की पिठाला पाणी सुटतं, मग ते पातळ होतं. त्यामुळे आधी थोडं घट्टच पीठ ठेवायचं. आता हळूहळू करून हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊयात. भजे करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, विकतचं हिरा बेसन पीठ यूज करायचं. आपण घरच्या डाळीच्या पिठाचं भजे करतो पण ते हॉटेलसारखे होत नाही. त्यामुळे घट्ट पीठ ठेवायचं. पीठ आता असं फेटून घेऊयात. इथे बघा क्वांटिटी कितपत घट ठेवलं आहे मी. आता त्यामध्ये मी एकदम बारीक कापलेला कांदा घेतला. आता तो टाकून पीठ परत मिक्स करून घ्यायचं. आता बघा पीठ कसं पातळ होतं ते. तुम्ही जर अशा पद्धतीने भजे केले ना, सेम हॉटेलसारखे टम्म फुगणारे, दिसायलाही हॉटेलसारखे आणि टेस्टला पण हॉटेलसारखेच होतात. फक्त विकतचं हिरा बेसन यूज करायचं. हे बघा झालं की नाही पातळ. चला तर मग सुरुवात करूयात भजे बनवायला. आता एक कढाई ठेवायची. कढाईमध्ये टाकायचं तेल. तेल ही चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की नाही पाहूयात. त्यामुळे इथे आपलं तेल ही मस्तपैकी तापलेलं आहे. चला तर मग आता भजे सोडायला चालू करूयात. आता भजे तेलामध्ये मोठे सोडायचे. जसे हॉटेलचे भजे मोठे असतात ना, सेम तसे मोठे सोडायचे. छोटे भजे सोडले की काय होतं, घरचे म्हणतात की खायलाही हॉटेलसारखे झाले नाही आणि दिसायलाही हॉटेलसारखे नाही. त्यामुळे भजे सोडताना हॉटेलसारखा मोठा भजा सोडायचा आणि कमी गॅसवरती तळायचे हे भजे. नाही तर काय होईल, भजे आतमधून कच्चेच राहतील. आता कमी गॅसवरती मस्त आपण भजे तळून घेऊयात. हॉटेलची ही असेच गोल भजे असतात ना, मग मी तसेच भजे केले आहे. आता आपले भजे इथे मस्त तळत आहे. आता भजे काढून घेऊयात. इथे मी एका डिशमध्ये भजे काढत आहे. तयार आहे आपले गरमागरम कांदा भजे. थँक्यू.